कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। या बोगद्यामध्ये कारनं पेट घेतला, आग लागताच सर्व कार सोडून पळाले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। या बोगद्यामध्ये कारनं अचानक पेट घेतला आणि ही आग लागली त्यानंतर लगेचच सगळ्या प्रवाशांनी कारमधून पळ काढला आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचलेले आहेत। ही थेट दृश्य कोस्टल रोडच्या बोगद्यामधली आपण पाहतोय। बर्निंग कारचा थरार कोस्टल रोडवर पाहायला मिळाला आणि त्यामुळे इथली वाहतूक सध्या थांबवण्यात आलेली आहे, विस्कळीत झालेली आहे। तर ही गाडी आपण पाहतोय। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, साधारण किती वाजताची ही घटना आहे आणि सध्याची काय स्थिती आहे? स्वप्नील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर कोस्टल रोड मधली आपण ही दृश्य पाहतोय। कोस्टल रोडचा हा बोगदा आहे आणि या बोगद्यामध्ये या कारनं अचानक पेट घेतला। ही आग लागताच लगेचच प्रवासी उतरले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। सध्या आपण ही कोस्टल रोड मधली दृश्य पाहतोय। कार पूर्णपणे पेटलेली आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील। बोगद्यामध्ये कारनं पेट घेतलेला आहे। स्वप्नील, काय सध्याची स्थिती आहे वाहतुकीची आणि कशा पद्धतीने या कारनं पेट घेतलाय आणि त्या कारला विझवण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आलेत का? नक्कीच या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात त्या अग्निशमन दलाची जी टीम आहे ती बोगद्यामध्ये पोहोचेल। मात्र बोगद्यात जाण्याचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण कारला आग लागल्यानंतर अनेक गाड्यांनी मागेच थांबा घेतलेला आहे आणि त्या गाड्या सोडून त्या प्रवासी आणि वाहन चालक सुद्धा तिकडून पसार झालेले आहेत। त्यामुळे एकूणच सर्वात धावाधाव ही कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये पाहायला मिळते। मात्र एकूणच त्या ठिकाणी अग्निशमन दलाची टीम सुद्धा दाखल होईल थोड्याच वेळामध्ये। बोगद्यामध्ये सुद्धा फायर अलर्ट सिस्टीम आहे, त्यानुसार सुद्धा त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न देखील सुरू झालेला आहे। मात्र मोठ्या प्रमाणात या गाडीला आग लागल्यामुळे आगीच्या भक्षस्थान ही पूर्ण गाडी गेलेली आणि येथे धुराचे लोट जे आहेत पूर्ण कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे दृश्यमानता सुद्धा कमी झाली असल्याचं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। यावरती आता अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा जो जाम आहे, वाहतूक कोंडी आपल्याला कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आणि कोस्टल रोडच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठी धावाधाव जरी यामध्ये झाली असली तरी जीवितहानी झाली आहे का नाही या संदर्भातील अधिकची माहिती ही समोर आलेली नाहीये। मात्र गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या गाडीचं नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण बोगद्यामध्ये आग लागल्यामुळे अख्ख्या बोगद्यामध्ये खरं तर धुराचे लोट पसरलेले आहेत आणि यामुळे श्वसनाचा त्रास हा इतर प्रवाशांना सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये वाहन चालकांना सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर जो बोगदा आहे तो खाली करण्याचं काम सुद्धा वाहतूक विभागाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। तसेच एकूणच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे महानगरपालिकेकडून सुद्धा यावरती कुठेतरी सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येतोय। लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल अशा प्रकारे माहिती ही देण्यात येते। स्वप्नील, कोस्टल रोड हा अतिशय महत्त्वाचा खरं तर महामार्ग आहे। काय सध्या या संदर्भात माहिती देता येईल? कारण मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झालाय। वाहतूक कोणत्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे? नक्कीच कोस्टल रोड हा अतिशय महत्त्वाचा भाग आता मुंबईकरांसाठी राहिलेला आहे, कारण हजारो गाड्या या दिवसभरातून कोस्टल रोडच्या या बोगद्यातून असतील किंवा इतर जो कोस्टल आहे त्याच्यावरून जाताना पाहायला मिळतात। खरं तर आता कामाचा दिवस आहे, मधला वर्किंग दिवस आहे। या दरम्यान आग लागल्यामुळे अनेकांचं प्रवाशांचा वेळ या नक्कीच यामध्ये बाधित झालेला पाहायला मिळतो। मात्र वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। एकीकडे भुलाबाई देसाई रोड मधून एक्झिट हा वाहनांना देण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे त्या ठिकाणी वाहतूक जी साऊथ बाउंड साईडचा कोस्टल रोडची जी एंट्री पॉईंट आहे त्या ठिकाणी सुद्धा अडवण्यात आली असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कोस्टल रोड वगळता इतर मार्गांनी प्रवास करण्याचा जो आव्हान आहे आता ते कुठेतरी करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी बॅरिगेड्स लावून सुद्धा कोस्टल रोडमध्ये जाण्याचे जो मार्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जरी कोस्टल रोडच्या या बोगद्यामध्ये आग लागली असली तरी एकूणच नेपेन्सी रोड म्हणजे भुलाबाई देसाई रोड पासून ते अगदी बांद्रापर्यंतचा जो प्रवास कोस्टलचा आहे तो सुरळीत ठेवण्यात आलेला आहे। केवळ बोगद्यामध्ये शिरण्याचा मार्ग हा बदलण्यात आलेला आहे आणि दुसरीकडून ट्रॅफिक जे आहे ते डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे। या आधी सुद्धा कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतात। त्यामुळे कशा पद्धतीची खबरदारी खरं तर प्रशासनानं घेणं अपेक्षित आहे? नक्कीच अशा प्रकारच्या घटना या घडताना पाहायला मिळतात आणि यामुळे वाहतूक कोंडी होते। विशेषतः यामध्ये कोस्टल रोडच्या बोगद्यात आग लागली असल्यामुळे इतर कोणताही पर्याय हा वाहनांना बाहेर काढण्याचा उरत नाही किंवा प्रवाशांना बाहेर काढण्याचा उरत नाही, केवळ मागे सरकण्याचाच एकमेव पर्याय यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे यावरती उपाययोजना करण्याची नक्कीच गरज आहे। त्याचप्रमाणे जी फायर सिस्टीम लावलेली आहे, अलार्म सिस्टीम लावलेली आहे, खरं तर
500 मीटरवरती एक असा टेलिफोन सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्कालीन यंत्रणांना त्या ठिकाणी संपर्क साधता येईल. मात्र ही यंत्रणा पोहोचेपर्यंत बराचसा वेळ निघून जातो आणि यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणाची दुर्घटना ती घडू शकते. त्यामुळे या ठिकाणी आपण बघतो, जर आपण दक्षिण भाग आणि उत्तर भाग या दोन्ही भागामध्ये जर बघितलं तर एक एक कर्मचारी हे अगदी बोगद्याच्या सुरुवातीला ठेवले जातात, मात्र पूर्ण वॉच हा बोगद्यावरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून ठेवला जातो. त्यामुळे आता अशा प्रकारे जर आग समजा 1 किलोमीटर आतमध्ये लागल्याच्या नंतर त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा ही त्या ठिकाणी कार्यान्वित ठेवली गेली पाहिजे या संदर्भातील उपाययोजना नक्की करणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे हजारो वाहनं ही खरं तर या एका वाहनाच्या मुळे अडकून पडलेली असतात आणि कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. पुन्हा ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी मोठा वेळ हा खर्ची जातो आणि यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात मनस्ताप हा प्रवाशांना होत असतो. त्यामुळे नक्कीच यावरती एक पर्यायी उपाययोजना सुद्धा केली पाहिजे. मात्र बोगद्यामध्ये आग लागल्यानंतर लगेच दुसऱ्या ठिकाणी वाहतूक वळवण्याचा प्रयत्न हा केला गेला असल्यामुळे अनेक वाहनं ही फक्त बोगद्यात अडकले असल्याची माहिती आहे. तसंच बोगद्याच्या बाहेर सुद्धा काही, मात्र थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत होईल असं एकंदरीत सांगितलं जात आहे. मात्र आज खरं तर काही तास हे कुलिंग ऑपरेशन सुद्धा चालेल आणि बोगद्यामधील जो वायू आहे म्हणजे कारला आग लागल्यामुळे जो धुराचे लोट पसरलेले आहेत हे धुराचे लोट कमी करण्यासाठी आणि कुलिंग ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी काही वेळ जाईल. त्यामुळे आज दिवसभरामध्ये काही तास हा बोगदा बंद ठेवण्यात येऊ शकतो. अगदी स्वप्नील, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साधारण किती वाजता या गाडीला ही आग लागलेली आहे आणि आगीमध्ये काही जीवितहानी झालेली नाही असं सध्या तरी कळतंय, पण किती प्रवासी या गाडीमध्ये होते? नक्कीच काही 3 ते 4 प्रवासी या गाडीमध्ये होते असं एकंदरीत प्रथम दर्शनी पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे व्हिडिओ व्हायरल होतात किंवा त्या ठिकाणची परिस्थिती पाहायला मिळते, त्या ठिकाणी काही प्रवाशांनी तात्काळ गाडी सोडून बाहेर पडल्याचं पाहायला मिळते. काही प्रवासी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच त्यांच्या मागे असलेल्या गाड्या सुद्धा थांबलेल्या आहेत आणि त्या गाड्या सोडून सुद्धा प्रवासी बाहेर पडलेत, वाहन चालक बाहेर पडले असल्याची सध्याची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सध्या गाडीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मात्र अद्यापही या ठिकाणी दुखापत किंवा जीवितहानी झाली का नाही या संदर्भातील माहिती आलेली नाहीये. मात्र यावरती लवकरच माहिती समोर येईल. फायर ब्रिगेडचे जवान त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून आता शर्थीचे प्रयत्न या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू झालेले आहेत. अगदी, तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. स्वप्नील असेच आमच्यासोबत जोडलेले नाही. 2 दृश्य आपण झी24 तासवर प्रेक्षकांना दाखवतोय. पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय कारला आग लागलेली आहे आणि संपूर्ण कार ही यामध्ये जळून गेलेली आहे आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचत आहेत आणि या कारवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत अशी माहिती मिळते. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय, यामध्ये या बोगद्यामध्ये जी येणारी वाहतूक आहे ती सध्या थांबवली गेलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या. नागरिकांमध्ये भीती सुद्धा आहे. अनेक जण आपल्या गाड्या सोडून तिथून निघून गेलेले आहेत, कारण धूर झालेला आहे. धुराचे लोट असल्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे श्वसनाला सुद्धा त्रास होतोय अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे बोगद्यामध्येच गाड्या सोडून ते प्रवासी, ते वाहन चालक निघून गेल्याची माहिती मिळते. सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय. नरिमन पॉईंटकडून येणारी वाहतूक ही सध्या विस्कळीत झालेली आहे. बर्निंग कारचा थरार आपल्याला या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये पाहायला मिळतोय. कारनं पेट घेतलेला आहे. बोगद्यामध्येच आपल्या गाड्या सोडून इतर कार चालक सुद्धा पळून गेलेले आहेत अशी माहिती सध्या मिळते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय. याआधी सुद्धा अशा प्रकारे बोगद्यामध्येच कारनं पेट घेतल्याच्या घटना घडलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना समोर आलेली आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय. मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये गाडीला आग लागलेली आहे. या कारनं अचानक पेट घेतला आणि त्यानंतर संपूर्ण कार आगीच्या विळख्यामध्ये सापडली आहे आणि त्यामुळे सध्या कोस्टल रोडवरची वाहतूक ठप्प झालेली आहे. मोठ्या रांगा इकडे वाहनांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या धुरामुळे नागरिक जे तिथले वाहन चालक आहेत, प्रवासी आहेत, ते घाबरलेले आहेत आणि त्यांनी आपल्या गाड्या सोडूनच ते तिथून पळून गेलेले आहेत.